नमस्कार, मी वंदना धर्माधिकारी, पुणे. रेणुका आर्ट्स निर्मित दृकश्राव्य दिवाळी अंक 2025 यामध्ये मी माझा सहभाग नोंदवते. स्वलिखित लेख निर्जीव वस्तूचं मनोगत मी आता कथन करीत आहे. मी मी कासरा, काळा भिन्न कासरा, धागे दोरे सुतळी दोरखंड यांचाच त्यांच्यासारखाच मी. तुम्ही ओळखता मला, बघितलं आहे. मी जाडजूड घट्ट जड वजनदार न तुटणारा न सुटणारा असा मी तो कासरा यांच्यातला सगळ्यात थोरला. सुतळी बात तुम्हाला माहितीच आहे, पण ती नाजूक साजूक. मी तसं नाही. ट्रकला बांधलेले असतात बघा, तोच मी. तेच माझं रुपडं. जिथं जिथं धागा आला तिथं आमच्यापैकी कोणीतरी असतंच असतं. पूर्वी सूतकताई करायचं ना कापसाची. आता कसं झालं, आता खूप बदल झाला बघा आमच्यामध्ये. आता वेगवेगळ्या प्रकारचे धागे असतात, ते लागतातच नाही का. पुड्या बांधायला दोरा, सामान बांधायला सुतळी, लाकडाची मोळी आणि गळ्यातली माळ, पांडुरंगांच्या गळ्यातला हार नजर न लागो म्हणून काळा दोरा बांधलेला असतो बाळाला. भावाची राखी आणि पवित्र मंतरलेलं ते जाणव. सगळं सूतच हो, सगळे धागेच. धागा 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 अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणूया. आशाबाईंचा स्वर. भाग्यवान. कोळ्याची गाणी ऐकली असतील तुम्ही. अहो, तर कोळ्याचं जाळं म्हणजे काय असतं, की सुतांचं नुसतं नक्षीकाम असतं. तिन्ही संजा देवापुढे शुभंकरोती म्हणताना तेलवात करतात ना. एक धागा एक सूत डाव्या हातावर ठेवलं जातं, दुसरं उजव्या हाताने तिथेच, आणि मळून एकत्र दोघांची एकच वात दिसते, पण ती असते दुपदरी वात. आणि ती दुपदरी वात म्हणजे आमची तानी देवापुढे सतत जळत असते. तसाच मी देवापुढे असतोच हो. गणपती बाप्पाचं मंडप उभारतात त्यावेळेला मी तिथे असतोच. घट्ट बांधलेलं असतं मला, आणि म्हणूनच तो ताठपणे उभा राहत असतो इतके दिवस. आरती होते, पूजा होते. मी मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करतो, मोरया मोरया. आणि त्याच्यानंतर सुतळीला बांधलेल्या पताका जशा हलतात तसा मी डोलत राहतो तिथे. आता हे बघा, रेशीम काम, भरत काम, दोरी काम, शिवणकाम, कलाकुसर, तिथं किती दोरे लागतात. अगदी ढिगभर दोरे लागतात बघा तिथे. आणि आता नवीन तंत्रज्ञान आलं त्यामुळे धाग्यांचे वैविध्य आणि वैभव देखील वधारलं बघा. इतके सुंदर सुंदर रंग असतात की हा हा, नेत्रसुख देखील मिळतं खूप. आणि हाताला मी स्पर्श केला तर मऊ मऊ रंगांची उधळण सरमिसळतात अशी, की जणू इंद्रधनुष्य उतरलं खाली. आता हे छान छान बघताना असं फार बरं वाटतं बघा. आमच्या विणकरांची ही कला समाधान देऊन जाते मला. पाय पुसण्यापासनं पार मोठमोठाले गालीचे, जाजम, रग, गोधड्या देखील. एवढंच काय हो, शेले घ्या, शालू घ्या, देवाची वस्त्र घ्या. आ हा हा, किती सुंदर भाग्यवान आहोत आम्ही. हे आमचं देणं आहे समाजाला. आता दुसरं बघते सांगतोय मी. लोकरीचा धागा आणि ते स्वेटर किती छान छान मऊ मऊ असतात आणि सगळ्यांचं रक्षण करतात त्या थंडीपासनं. कसा काय बनवला जातो काथ्या माहिती आहे? थोडंसं सांगतो. नारळाच्या शेंड्या, झाडांच्या साली याच्यापासून काथा बनवला जायचा आणि तो हाताने कुटावा लागायचा. पण आता जसं तंत्रज्ञान आलं ना, तसं आमचंही रुपडं पालटलं हो. आम्हीही गोरेगोमटे झालो. काथा, काथा शब्द वाचला असेल तुम्ही साहित्यात. अंदमानच्या कैद्यांकडून त्या काथा वळून वळून घेत होते. अतिशय वेदनादायक असतं होते काम त्यांनी केलेलं. अहो काय सांगू, आत्ता आठवलं ना तरी देखील वाईट वाटतं बघा माझ्या मनाला. जाऊ दे, जरा बाहेर पडतो त्यातून. विहिरीतून पाणी काढायला आठवा, मीच असतो की नाही तिथे. आठवलं की नाही अगा अक्षय? हा हा, बरोबर आठवलं तुम्हाला. बाळाच्या पाळण्याची दोरी, भाग्यवान दोरी बरं ती. आणि ती दुसरी म्हणजे खांबाला बांधलेली यशोदा मातेच्या हातातली ती परिसस्पर्श लाभलेली दोरी. काय काय सांगू आमची करामत. जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. त्या कृष्णाला त्याच तर दोरीने बांधलं होतं माऊलीने. अहो कुठे कुठं नसतो आम्ही, तुम्हाला येईल सांगता. शोधून दाखवा. डॉक्टर डॉक्टर तपासतात रोग्याला, ते पहिले एका दोरीनेच तपासतात. उंच झोका, पार उंच डोंगरावर चढायला ते रोपवे वगैरे जे म्हणतात ना, ते पाळणे जे असतात तिथे दोरीच असतो. लोखंडाच्या तारेचा का विना तो रोपवे असतो. खाली जाताना वर येताना दोरी, तिरडी बांधताना दोरी, आणि आत्महत्या करायला देखील दोरीच वापरली जाते. आता हे तुमचं नेटवर्क म्हणजे काय हो? जेव्हा नेटवर्क जातं असं म्हणतात तेव्हा तुमची सगळ्यांची फफ उडते. अहो म्हणजे काय होतंय, एखादं मशीन उलगडून बघा, तिथे फक्त बारीक 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 तारांचं भेंडोळं असतं. तिथे एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात तारा. एवढंच कशाला, अहो आपलं शरीर,
आपल्या शरीरामध्ये काय आहे दुसरं? नसा, नाड्या, रक्तवाहिन्या आणि त्यातून तरच जीवन प्रवाही होत असतो. डोक्यामध्ये काय असतं? भेंडोळे वाहण्यांचे, हातावरील रेखा आणि चक्र. आता एक आठवलं, घराघरात फोन असतो. त्या फोनची वायर असते, तिला बसलेला पीळ आणि तो फोन फोन फिरवला, की गरगर करून तो पीळ मोकळा होतो पीळ. उलगडला, पीळ उलगडला. पीळ सोडवायला एकदा काकू आल्या आणि काकूंच्या डोळ्यातनं पटकन पाणी आलं. मला समजलं काहीतरी झालं. सांगतो मी, काकूंच्या मनातला पीळ पिळवटला गेला बघा तेव्हा. भावनांचा तो प्रवाह. माणसाच्या पोटात एक दोरी असतेच की. तिला पीळ पडतो तेव्हा म्हणतो, "आतडं तुटलं, आतडं पिळवटलं." जिथे पीळ तिथे वेदना आणि जे दोन्ही जिथं ती दोरीच असते ती. तुम्हाला मी तुम्ही आम्हाला म्हणता ना, तुम्ही कितीही मला आपटा, धोपटा, काडी लावा, जळल्यावर देखील पीळ तसाच्या तसा राहतो बघा. आणि राख जी पडते ती काळ्या कासऱ्याच्या आकाराचीच असते. वय वय माझ्यासारखीच माझी राख पडते बघा जमिनीवर. का? मी धर्म सोडला नाही. मी आमची जात सोडली नाही. एक विनंती आहे बघा माझी तुम्हासनी. हां, मनापासून सांगतो या. तुम्ही तुमची जात सोडू नका, धर्म सोडू नका. मनापासून जगा. माणूस आहात, माणूस म्हणून जगा. थोडंसं बोललो बघा मनाशीलं. येईन, पुन्हा भेटीन. अ, मी मी तेव्हा तेव्हा इतर सांगीन. तुमचाच एक मित्र काळा कासरा.